नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचा गळा लूज पडण्याची कारणे सांगणार आहे. तर हा आपला ब्लाऊज आहे आणि हा समोरचा गळा जो आहे तो कधी कधी लूज पडतो. तर तो का पडतो याची कारणं जी आहेत ते भरपूर आहेत. ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर असं समजावून सांगणार आहे. मग तुमची साईज कोणतीही असो, तुम्ही पहा जेव्हा कटिंग करता किंवा स्टिचिंग करता त्यावेळेस तुमचं नेमकं कुठे काय चुकतंय हे तुम्हाला समजेल. तर त्यामुळे तुमचा गळासुद्धा लूज नाही पडणार. तर ब्लाऊजचा हा पुढचा गळा जो आहे लूज पडण्याची कारणे. आणि जर गळा आपला लूज पडला तर शोल्डरसुद्धा आपले काय होतात, असे या पद्धतीने उतरतात. आता हा मी जो ब्लाऊज स्टिच केलेला आहे तो आहे आपला 32 ते 33 साईजचा हा ब्लाऊज आहे. म्हणजे 32 साईजप्रमाणे मी याचं कटिंग केलेलं आहे आणि फिटिंग 33 साईजचं केलेलं आहे. तर हा ब्लाऊज त्यांना परफेक्ट बसतो आहे. परत हा ब्लाऊज मला आणखीन मापासाठी आला आहे. तर पहा, हा जो गळ्याचा शेप तुम्ही पाहताय इथे या पद्धतीने एकदम परफेक्ट आणि हा गोल असा आलेला आहे. जर तुम्ही यापेक्षा असा जास्त ब्रॉड घेतला, आता तुम्हाला जेवढी साईज आहे त्या प्रमाणातच आपण तो गळा ब्रॉड करायचा आहे. आता कटोरी ब्लाऊज आहे तर आपण शक्यतो जास्तीत जास्त खालून इथून 2.5 इंचापर्यंत गळा ब्रॉड करतो. तर जेव्हा वेगवेगळे गळे डिझाईनचे येतात त्यावेळेस तुम्ही थोडंसं जास्त ब्रॉड करू शकता. म्हणजे काय, इथं खालून गळ्याची रुंदी, इथे गळा रुंदी. पहिलं कारण गळ्याची रुंदी आहे. डिझाईनचे गळे असतात त्यावेळेस तुम्ही पहा ब्रॉड खूप करू शकता, पण जेव्हा गोल गळा येतो ना त्यावेळेस जास्त असं ब्रॉड नाही करायचं. जास्तीत जास्त तुम्ही इथं 2.5 इंचापर्यंतच ब्रॉड करा. म्हणजे हा जो गळ्याचा आकार आहे ना तो एकदम परफेक्ट असा राहतो, जास्त असा हा पसरत नाही. जर छोटी साईज आहे आणि इथं तुम्ही रुंदी जर जास्त घेतली तर साईजपेक्षा काय होईल, गळ्याची इथली रुंदी जी आहे, इथला जो आकार आहे ना तो जास्त होईल. त्यामुळे गळा हा लूज पडणार आहे. आता 32 साईज, आता मोठी साईज असेल समजा तर तुम्ही इथं थोडंसं आणखीन ब्रॉड केला. इथून आपण जेव्हा गळा ड्रॉ करतो पहा, अशा पद्धतीने गळा ड्रॉ करतो. इकडून दाखवतो. आता हा असा आपला भाग असतो ना, आपण हा असा गळा ड्रॉ करतो. इथून मी सांगते पहा, जर लहान साईज असेल तर तुम्ही 3 इंच 3.25 इंच तर इथून ब्रॉड केलं हे, तर काय होणार आहे, आपला गळा नक्कीच लूज पडणार आहे. परंतु मोठ्या साईजमध्ये तुम्ही 2.25 इंचापर्यंत जरी केलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. परंतु छोट्या साईजमध्ये जर तुम्ही हा पॉईंट इथून जर पसरून घेतला ना तर तुमचा गळा लूज पडणार आहे. दुसरं कारण आहे, तुम्ही इथं शोल्डर जे आहे ते जास्त घेतलं. गळा रुंदी, आता शोल्डर आणि गळा रुंदी मी इथं का टाकलं तर इथे आता ही गळा रुंदी पहिली आहे. ही जी पहिली आपण गळ्याची रुंदी पाहिली इथून घेतलेली ती इथली पाहिली, आता इथली पाहिजे. तर शोल्डर जास्त घेतलं आणि तुम्ही शोल्डर जास्त घेतल्यामुळे इथं गळ्याची रुंदी सुद्धा तुम्ही शोल्डर पट्टी कमी ठेवण्यासाठी जर जास्त ठेवली तरीसुद्धा तुमचा गळा हा लूज पडणार आहे. कारण आपलं शोल्डर जे आहे ते कमी असणार आहे आणि ब्लाऊजचं शोल्डर तुमचं जास्त होणार आहे. म्हणजे 32 साईजमध्ये जर तुम्ही 2.5 इंच गळ्याची रुंदी ठेवली तर काय होणार, त्या मापासाठी गळ्याची रुंदी जी आहे इथली ती जास्त होणार आणि हा गळा आपला लूज पडणार आहे. तर हे दुसरं कारण झालं. तिसरं कारण, छातीमध्ये लूज असेल. ब्लाऊज जर छातीमध्ये लूज असेल तरीसुद्धा हा तुमचा गळा जो आहे तो असा लूज पडल्यासारखा होणार. जर इथं परफेक्ट टाईट असेल ब्लाऊज तर इथं तुमचा हा गळा लूज अजिबात पडणार नाही. त्यासाठी आपल्याला परफेक्ट फिटिंग करायचं आहे. दुसरी म्हणजे गळ्याची उंची. आता गळा रुंदी झालं, गळ्याची उंची, गळा उंची आणि आकार. आता यामध्येच पाहूया. हा जो आकार आहे तो तुम्ही असा सरळ द्यायचा, खूप असा पहा, असा इकडून असा दिला ना तरीसुद्धा हा तुमचा आकार जो आहे, गळा जो आहे तो लूज पडेल. आणि
म्हणजे ज्या त्या चेस्टसाठी. आता तुम्ही म्हणाल मग कसं काय ठेवायचं, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आपलं कटिंग दाखवलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही गळे ठेवायचे. आता इथे गळ्याचा आकार अगदी व्यवस्थित असा द्यायचा. डिझाईनचे मी अजून एकदा तुम्हाला सांगते, डिझाईनचे गळे असतात तेव्हा ब्रॉड गळा केला तर चालतो. आता समजा इथे पंचकोनी गळा करायचा आहे अशा पद्धतीने, तेव्हा तुम्ही हा असा ब्रॉड केला तरी चालतो, कारण इथे हा निमुळता येतो. गोल गळे कसे असतात, इथे पसरट असतात. आणि पान गळा सुद्धा कसा असतो पहा, इथून ब्रॉड असतो आणि इथे परत असा कमी होतो. त्यासाठी डिझाईनचे गळे पुढचे जे आहेत ते ब्रॉड केले तरी चालतात. तर उंचीसुद्धा गळ्याची जी आहे ती साईजनुसारच घ्यायची आहे, जास्त घ्यायची नाही. आणि आकारसुद्धा अगदी व्यवस्थित द्यायचा आहे. आता इथे 5वं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. गळ्याचं इथं जे तुम्ही पट्टी लावत असाल, आता इथं पायपिंग घेते मी. पायपिंग जी आहे ती तुम्ही करताना इथे इथे जो गळा आहे ना तो आपला व्यवस्थित आहे असा आकार ठेवतच इथं पट्टी जोडायची. ती हुक पट्टी सॉरी आपली हात शिलाईची पट्टी असो किंवा आपण म्हणजे पायपिंग करतोय त्याची पट्टी असो, ती जोडताना तुम्ही असा गळा जो आहे त्यानुसारच इथं असं पट्टी ठेवायची. म्हणजे काय होणार आहे, तुमचा गळा पसरणार नाही. आणि इथे हा पुढचा भाग आहे, इथे जवळपास 2 इंच आणि हा पाठीमागचा भाग आहे. इथे जवळपास आता पाठीमागे आणि पुढे पायपिंग असेल तर इथे सुद्धा तुम्ही 2 इंच जवळपास घेऊन इथं पट्टी तुम्ही अशी ओढून जर लावली तर गळा हा आपला इथं असा काय होईल, थोडासा कमी होईल. आकसल्यासारखं इथं कापड होतं, त्यामुळे पसरत नाही जास्त. पहा, जर लूज सोडलं ना तरीसुद्धा हा गळा पसरतो. त्यासाठी पायपिंग करताना इथून असं जरा ओढून लावायची. म्हणजे हा गळा इथे जी शोल्डर आहे हे आपलं एकदम इथे सेट होतं आणि एकदम घट्ट असं आपलं इथं शोल्डरवरती बसतं आणि इथे मग गळा लूज नाही पडत. हे एक आपलं पायपिंग बसवतानाचं. किंवा तुम्ही हात शिलाईची पट्टी करत असाल तर गळ्याचा आकार जो आहे पायपिंग करताना मी नेहमी सांगत असते, पहा हे आहे असा आकार ठेवायचा, पट्टी आहे अशी जोडत यायचं, असा पसरवायचा नाही. 3रं कारण म्हणजे गळा पसरतो का, गळा ओढून धरल्यामुळे सुद्धा. पहा, तुम्ही जेव्हा पायपिंग करता त्यावेळेस काय करता, हा गळा जो आहे तो असा ओढला ना तर हा आकार जो आहे तो लांबला जातो, त्यामुळे सुद्धा गळा आपला लूज पडतो. पहा, याचं कारण हे सुद्धा तुमचं असू शकतं. तुम्ही जर पायपिंग करत असाल ना तर पहा, लक्षात घ्या, हा गळा जो आहे तो असा आपल्याला, हा खालचा कापड असतो आणि ही पायपिंग केलेली आहे. पण तर हा कापड जो आहे तो आपल्याला कधीही ओढायचा नाही. जेवढं तुम्ही हे ओढाल ना पायपिंग करताना तेवढं ते लांबणार आहे. तर त्यासाठी तुम्ही ते ओढायचं नाही. मग काय होतं, गळा असा ओढल्यासारखा तयार होतो, असा पसरल्यासारखा तयार होतो किंवा खूप मोठा झाल्यासारखा दिसतो. मग तो लूज पडणार आहे. कारण जेवढा आपण गळा कटिंग केलेला आहे तो तेवढा भरणारच नाही, त्यापेक्षा तो जास्त भरणार. त्यासाठी कधीही पायपिंग करताना तुम्ही हा गळा असा ओढायचा नाही, जसं आहे तसा हा कपडा ठेवायचा आणि त्यावरती इथंच फक्त पायपिंग ओढून बाकी आहे ठिकाणी सर्व ठिकाणी लूज सोडायची पायपिंग आणि म्हणजे ती पट्टी आणि मग पायपिंग करायची. तर अशा पद्धतीने कारणे असतात गळा लूज होण्याची. चेस्टमध्ये सुद्धा लूज सोडू नका. मग तर तुमचा गळा जर लूज होत असेल तर यापैकी तुमचं कोणतं कारण आहे हे तुम्ही बघा आणि मग तुमच्या त्या चुका तुम्ही दुरुस्त करा. पायपिंग करताना तर अगदी काळजीपूर्वक करायची आहे पायपिंग. यामुळे सुद्धा बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतात. भाग गळे असे खूप मोठे दिसतात पुढचे. कमी ठेवलेला असतो आपण कटिंग करताना, परंतु जास्त दिसतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.